मंडळी, गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या. आरोप प्रत्यारोप झाले, आघाड्या तुटल्या, आघाड्या जुळल्या, पक्ष फुटले, सरकार पडली. पण या साऱ्या घटनात एक व्यक्ती मात्र नेहमी चर्चेत राहत होती, महाराष्ट्राचे राज्यपाल. आतापर्यंत 24 राज्यपाल अनुभवलेल्या महाराष्ट्रात भगतसिंग कोश्यारी यांची कारकीर्द मात्र सगळ्यात चर्चेत राहिली. नेहमी वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या कोश्यारींना बदलून नंतर 18 फेब्रुवारी 2023 ला रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आलं. आणि आता CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल असतील. तर मग कोण आहेत CP राधाकृष्णन आणि कशी आहे त्यांची एकूण राजकीय कारकीर्द, याबद्दल सविस्तरपणे पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी. मंडळी, शनिवारी रात्री उशिरा राष्ट्रपती भवनाकडून एक परिपत्रक जारी झालं, ज्यात महाराष्ट्रासहित अनेक राज्यांच्या नवीन राज्यपालांची घोषणा होती. ज्यात महाराष्ट्राच्या पुढे नाव होतं CP राधाकृष्णन. CP राधाकृष्णन हे तमिळनाडूमधील भाजपचे मोठे नेते आहेत. दक्षिण भारतामध्ये भाजपला हवे तसे यश मिळत नाही, तरी सुद्धा CP राधाकृष्णन गेली 50 वर्ष दक्षिण भारतात भाजपला वाढवण्यासाठी मेहनत घेत आहेत. राधाकृष्णन यांचे काका काँग्रेसचे नेते होते, पण त्यांना मात्र RSS आणि जनसंघाबद्दल आकर्षण होतं. आणि म्हणूनच वयाच्या 16व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून सुरुवात केलेल्या CP राधाकृष्णन यांनी नंतर जनसंघात प्रवेश घेतला आणि आपल्या राजकारणाला सुरुवात केली. CP राधाकृष्णन यांनी मदुराई विद्यापीठामधून BBA शिक्षण घेतलं. नंतर त्यांनी राज्यशास्त्रामध्ये PhD केली. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांनी पूर्णपणे भारतीय जनता पक्षाला तमिळनाडूमध्ये यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आणि शेवटी 1998 ला त्यांना कोइंबतूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे तिकीट मिळाले. स्वतः लालकृष्ण अडवाणी त्यांच्या प्रचार सभेला हजर राहिले होते. पण मंडळी, सभेच्या ठिकाणी जाण्याच्या आधीच कोइंबतूरमध्ये सिरियल ब्लास्ट झाले, ज्यात जवळपास 58 लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तमिळनाडूच्या राजकारणात अनेक आरोप प्रत्यारोप झाले. पुढे या निवडणुकीत CP राधाकृष्णन यांचा विजय झाला. या निवडणुकीत त्यांनी DMK पक्षाच्या KR सुब्बियन यांचा जवळपास 1.5 लाख मतांनी पराभव केला होता. दक्षिण भारतातील भाजपामधील उमेदवाराचा हा सर्वात मोठा विजय होता. पण बहुमत गमावल्यामुळं अटल बिहारी वाजपेयी यांचं त्या काळचं सरकार कोसळलं आणि 99 मध्ये पुन्हा निवडणुका लागल्या. या निवडणुकीत सुद्धा त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा जवळपास 55,000 मतांनी पराभव केला. पण नंतर 2004 मध्ये CPIच्या KK सुभाराया यांनी त्यांचा 60,000 मतांनी पराभव केला. नंतर 2014 आणि 2019 मध्ये सुद्धा त्यांना पक्षाकडून तिकीट दिलं गेलं, परंतु जोरदार मोदी लाटेत सुद्धा त्यांना दोन्ही वेळेस पराभवाला सामोरं जावं लागलं. मग नंतर त्यांची नियुक्ती झारखंड राज्याच्या राज्यपालपदी करण्यात आली आणि आता इथून पुढे ते महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. मंडळी, 1999 मध्ये NDAच्या स्थापनेत सुद्धा त्यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांना दक्षिण भारतातील भाजपाचा स्तंभ मानलं जातं. त्यांनी आपल्या अनुभवाच्या आणि नियोजनबद्धतेच्या जोरावर तमिळनाडूमध्ये भाजपची स्थिती मजबूत केली आणि म्हणूनच त्यांना तमिळनाडूचे मोदी म्हणून ओळखलं जातं. फक्त भाजपच नाही, तर विरोधी पक्षातल्या लोकांच्यात सुद्धा त्यांच्याबद्दल आदर आहे आणि म्हणूनच विरोधी पक्षातले लोक त्यांना चुकीच्या पक्षातली चांगली व्यक्ती असं म्हणतात. अशा CP राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. मग आता त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची कारकीर्द कशी राहते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर मंडळी, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.